हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर बहिणीच्या मुलाचं लग्न झालं. त्यानंतर मग आईच्या घरी आम्ही 2 दिवस थांबलो होतो. मला यायचं होतं पुण्याला, पण परत पुन्हा कॅन्सल झालं. कारण सुनमुख बघायचं राहिलेलं. मग सुनमुख बघून आम्ही परत घरी आईच्या आलो. मग संध्याकाळ झालेली होती. मग एवढ्याला आम्ही येणं पॉसिबल नव्हतं. मग राहिले तिथं 2 दिवस राहिले. 2 दिवसानंतर मग आम्ही सगळेच पुण्याला आलो. त्याच्यानंतर आईचं आणि बहिणीचं काम होतं इकडं पुण्याला महत्त्वाचं. मग ते दोघीजणी बाहेर गेल्या. तर मग मी माझं घरामधलं सगळं काम आवरलं, मुलांना सांभाळलं. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी ती तिच्या घरी जायला निघाली. श्लोक इतका रडत होता, त्याला इथं राहायचं होतं, पण त्याला राहताच येत नव्हतं. कारण ना त्याची शाळा पण बुडती आहे. त्याच्यामुळे मग ती पण निघाली लगेच, कारण काव्या मोठ्या वर्गात आहे त्याच्यामुळे, बहिणीची मुलगी. तर जाताना इतका रडत होता प्रमाणाच्या बाहेर, कारण त्याला इथं राहायचं होतं. त्याला लई करमतं इथं माझ्या घरी, कारण इथं काय माहिती त्याला छान वाटतं इथं खेळायला. आणि परी पण त्याच्या मनासारखंच खेळते ना, त्याच्यामुळे त्याला इथं लई आवडतं. मी पण त्याचा लाड करते, त्याचे काका लाड करतात, म्हणून मग त्याला आवडतं इथं. ती गेली आता, आणि व्लॉगला तर आता मी स्टार्ट केले. आज बघूया काय काय दिवसभरामध्ये घडते. तसं तर मला डीमार्टला थोडंसं साहित्य पण आणायला जायचं आहे, कारण पूर्ण घरामधलं सगळं साहित्य संपलेलं आहे. कारण आता मंथ एंडलाच लग्न होतं, आणि त्याच्यानंतर मी काय डीमार्टमध्ये गेली नव्हती, त्यामुळे आता जावंच लागणार आहे. तर डीमार्टला जाऊन पण यायचं आहे. आणि बघूया काय काय शेअर करता येईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करेन, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि नवीन कोण चॅनलवरती असेल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणींपर्यंत. चला मग. हॅलो. तर आता आम्ही निघालो आहे डीमार्टमध्ये. घरामधलं सगळं काम आवरलं आहे मी. जेवण केलं आणि आता निघालो आहे. आता डीमार्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवते, आणि नंतरच बोलूया आपण. आता मी काय प्रवासामध्ये व्हिडिओ घेणार नाही आहे. थंडी पण खूप लागते आहे. स्वेटर वगैरे घातला आहे मी, तुम्ही दिसत असेल तुम्हाला. तर चला, स्टे ट्यून, व्हिडिओ बघत राहा. तर डीमार्टमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा परीसाठी थोडी स्टेशनरी घेतली. त्यानंतर मग मी ब्लँकेट बघत होते. ब्लँकेटची क्वालिटी कशी आहे, कारण माझ्या मम्मीने जे ब्लँकेट घेतले ना ते खूप छान आहे. ते रस्त्यावरती घेतले, पण खरंच खूप क्वालिटी भारी भेटली, म्हणून म्हटलं तसंच बघावं. मला घ्यायचं काय नाही आहे, पण मी बघत होते नुसतं. पण प्राईज इतक्या हाय होत्या ना त्याच्या. 2,999 म्हणजे 3,000 रुपयाचं ब्लँकेट होतं, आणि हे काय आपल्याला परवडण्यासारखं नव्हतं. त्याच्यामुळे मी काय घेतलं नाही. आणि चला, आता घरात जे काही किराणा सामान लागतं ते सगळं घेते आणि नंतर भेटते. तर आत्ताच डीमार्टमधून जाऊन आले मी, आणि काय काय साहित्य आणले हे मी तुम्हाला पटपट पटपट दाखवते. परत मला हे सगळं व्यवस्थित ठेवून पण द्यायचंय. तर चला. डीमार्टवरून आल्यावर इतका कंटाळा आला होता ना, पण साहित्य ठेवणं गरजेचं होतं. आणि तर मी हा जिरोबल घेऊन आली आहे. त्यानंतर मग हा सुहानाचा मटन ग्रेव्ही मसाला पण आणलेला आहे. त्यानंतर मग हे निवियाचं बॉडी मिल्क म्हणजे नरिशिंग क्रीमसुद्धा घेऊन आली. आता खूप थंडी आहे, त्यामुळे मी कम्फर्ट कधीच वापरलं, म्हणजे वापरले पहिलं, पण आता सध्या वापरत नव्हते. मशीन आहे तर म्हटलं कम्फर्ट घ्यावं, तर एक बॉटल कम्फर्टची आणली आहे. तेल पॅकेट आणले, शेंगदाणा पॅकेटसुद्धा आणले, म्हणजे शेंगदाण्याचं तेल आणले. त्यानंतर तांदूळ 2 प्रकारचे आणले, एक इंद्रायणी राईस आणि एक इंद्रायणी कणी राईस आणले. त्यानंतर पोहे आणले होते. हरभऱ्याची डाळ आणली, कारण मी हरभऱ्याची डाळ जास्त घेऊन आले. बेसन करायचं आहे मला, आयतं बेसन नाही आणत मी. त्यानंतर मग पोहे, आणि त्यानंतर मग साखर पण आणलेली आहे. साखर जास्त आणली आहे, कारण एकदा आणून ठेवली की काही टेन्शन नको म्हणून. त्यानंतर बिर्याणी राईससुद्धा आणलेला आहे. आणि त्यानंतर डाबर आल्मंड हेअर ऑइलसुद्धा आणलेलं आहे. ह्यावेळेस कोकोनट ऑइल आणलेलं नाही, कारण ना तर आता खूप थंडी आहे, त्याच्यामुळे ते खूप आळलं जातं म्हणून आणलं नाही. तर ह्यावेळेस ही रेड जेल कोलगेट आणलेलं आहे. मी प्रत्येक वेळी थोडी वेगवेगळी कोलगेट ट्राय करण्याचा प्रयत्न करते. आणि मंगलदीप ही एक अगरबत्ती आणलेली आहे. त्यानंतर रिन साबण आणलेले आहेत. ॲक्टिव्ह व्हील निरमा पण आणलेला आहे, लागतो. आणि हे विस्पर ह्या सगळ्या सामानावरती, म्हणजे ह्या सगळ्या वस्तूंवरती फ्री मिळालेले आहे. त्याच्यानंतर धूपबत्ती पण आणलेली आहे. पेन पण आणलेले आहेत, परीला जेल पेन लागतात म्हणून. त्यानंतर सुहाना बिर्याणी मसाला आणला आहे बिर्याणी करण्यासाठी. आणि माझं दात आहे ना खूप दुखतो आहे, दातासाठी ही सेन्सोडाईन पण आणलेले आहे. आणि त्यानंतर हे टॉवेल ना मला खूप स्वस्त मिळाले. काहीतरी 99 रुपयाला एक टॉवेल आहे. त्याच्यामुळे म्हटलं की घ्यावं, कारण टॉवेल खूप खराब झाले होते. गेल्या वर्षी भेटले मला चांगल्या किमतीमध्ये, म्हणून मग मी 2 एकसारखे आणलेले आहेत. कलर वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे म्हटलं. आणि एकदम सॉफ्ट आहे, जास्त असं जाड पण नाही आहे, छान आहेत. त्यामुळे 2 घेऊन आली आहे. त्यानंतर पुदिना पण आणला आहे बिर्याणीसाठी.
तर माझी चटई खराब झालेली होती. मग चटई मला खूप छान भेटली. एकदम छोटीशी नाजूकशी बसण्यासाठी. तर ती पण घेऊन आली. एवढं सगळं साहित्य आणलेलं आहे. हे सगळं आता साहित्य व्यवस्थित ठेवून देते. त्यानंतर मग संध्याकाळच्या जेवणामध्ये आज बनवते आहे अंडा भुर्जी. अंडा भुर्जी खूप दिवस झालं बनवलेली आणि ही गावरान अंडी भेटली. आमच्या इथे गावरान अंडी भेटतात त्यामुळे म्हटलं की अंडा भुर्जी बनवावी. एकदम साध्या सिंपल पद्धतीमध्ये बनवलेली आहे. कांदा, टोमॅटो तेलामध्ये छान परतून घेतला एकदम लालसर होईपर्यंत. त्यानंतर 4 अंडी त्याच्यामध्ये फोडलेली आहेत आणि 4 अंड्याची आज चटणी करते मी. त्यामध्ये मीठ, मसाला, हळद हे सगळं घालून परतून घेतले आणि कोथिंबीर पण वरून टाकलेली आहे आणि अशी छान चटणी बनवून घेतली. तर आत्ताच आमचं जेवण झालं आणि त्याच्यानंतर मग मी सगळं किचन क्लीन केलं, भांडी घासली आणि आता इडलीचं भिजायला घालते कारण उद्या इडली करण्यासाठी जर पीठ उद्या आणलं तर उद्या संध्याकाळी इडली करणार आहे, नाहीतर मग परवाच्या दिवशी. तर आता त्यासाठी मी तांदूळ आणि डाळ घेतले. मी आता हे भिजायला घालते आणि आपला ब्लॉग इथंच थांबवते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे मला नक्की कळवा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.